त्या स्वर्गची प्रत पाठवली. त्यानंतर आता तुम्ही एकनाथ शिंदेंना ही प्रत पाठवली आहे आणि जसं राज ठाकरे आणि फडणवीसांना तुम्ही पत्र लिहिलं तसंच तुम्ही एकनाथ शिंदेंनाही पत्र लिहिले आणि त्यात तुम्ही असं म्हणता की ईडी अटकेच्या प्रवासातील अनेक घटनांचे आपण साक्षीदार नक्कीच आहात. आणि जर तुम्ही असंही म्हणतात की ईडी, सीबीआय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल. हो, नक्कीच. पुस्तकाचं प्रयोजनच त्यासाठी आहे की ह्या ज्या भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद, दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया केल्या. सर्वाधिक नव्हे तर 100% कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले, आमदार खासदार फोडले, सरकारं पाडली. तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे जे या दहशतीला बळी पडले नाहीत आणि स्वाभिमानानं तेव्हाही जगले आणि आजही जगतात आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे. अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता येतं. हाच त्या पुस्तकाचा गाभा आहे. जुलमी राज्यव्यवस्था जी असते ती जुलमी राज्यव्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम करते आणि त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचं राज्य निर्माण करते. त्यांना घाबरून काही लोक पळून जातात, पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक वाचावं, हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं. त्यांनी यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला. ही जुलमी राज्यव्यवस्थेचे ते सूत्रधार आहे. नरेंद्र मोदी सूत्रधार आहे. अमित शहा या जुलमी राज्यव्यवस्थेचे सूत्रधार आहेत. त्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे. वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी. जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे. आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते. विशेषतः जेव्हा त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा, त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्याबरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिलंय की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात, म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. नाही, पण रावसाहेब, एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला आहे की ज्या एकनाथ शिंदेंनी तुम्हाला अटकेपूर्वी फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का, आणि तुम्ही नकार दिला होता. तुम्ही म्हणालात की अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. अशा काय घटना आहेत ज्या ईडी त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही. स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहेत ते. आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं, लिहिणं, बोलणं हे नैतिकतेला धरून नाही. आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो किंवा आपल्याला कोणी काही सांगतं आणि ते आपण नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं, पुस्तक रूपानं असेल, भाषणाच्या रूपानं असेल, खळबळ किंवा सनसनाटे माजवण्यासाठी, मला ते पटत नाही. पण रावसाहेब, तुम्ही असं म्हणालात की हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचलं पाहिजे, हे पुस्तक अमित शहानी वाचलं पाहिजे, नरेंद्र मोदींनी वाचलं पाहिजे, आता तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदेंनी वाचलं पाहिजे, पण एक प्रत तुम्ही राज ठाकरेंनाही पाठवलेली आहे. राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे? राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर सुद्धा ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला होता.
त्यातून ते बाहेर पडले. किणी प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला माहीत असेल, एक प्रकरण घडलं होतं. आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने. त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं. ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले, जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले, शरण गेले, किंवा जे ताटमध्ये उभे राहिले, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक. राहुल आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थानं जास्त, ज्यात शरद पवारांचं कौतुक होतं, उद्धव ठाकरेंवर टीका होती, वगैरे वगैरे. पण त्यातला आणखी एक असा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या 2 सहकाऱ्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहेत, असं त्यांनी म्हणताच एनसीपी अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे 4 भिंती मध्ये हे जर बोलले असते तर बरं झालं असतं. असं कोण म्हणताय? त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांपैकी बघा, असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो ती तर आहेच. एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत. अजित पवार दुसऱ्या टोकाला आहेत आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी. तरी ती महायुती आहे. पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना फार पक्का होता. आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता. ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी करावा. त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली? अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता, असं ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे. मग आता या संवादामध्ये मिठाचा खडा का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये, याचा अर्थ सगळं आलबेल नाही, सगळं व्यवस्थित नाही. जे दिसतंय ते सगळं वरवरच आहे, किंवा एका दहशतीपोटी आहे, भीतीपोटी आहे. एकत्र राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये, ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र आहेत, बाकी काही नाही. सर, 2 प्रश्न. एक तर राज्यामध्ये हुंडाबळी आणि महिलांच्या अत्याचाराची संख्या वाढलेली आहे, तर देखील राज्य महिला आयोगावर ज्या प्रत्येक विभागावर ज्या नियुक्त्या व्हायला हव्यात महिला सदस्यांच्या, त्या झालेल्याच नाहीये. त्याच्यामुळे प्रतिनिधी उपलब्ध नाहीयेत महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी. ही बातमी एक लक्षात घ्या की महिला आयोग, मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही, कळलं? हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा फुटते. पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसवतो, सोय, राजकीय सोय, आणि कॅबिनेट दर्जा देतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर, अराजकीय व्यक्ती, महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे. दुसरा एक प्रश्न सर, मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला की 14,000 कोटींचं येणं बाकी आहे मुंबई महानगरपालिकेला. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे बडे धनाढ्य बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर अजूनही ते 14,000 कोटी महापालिकेने वसूलच केले नाही. मात्र इतर जे आपल्या जे सामान्य लोक त्यांच्याकडून प्रत्येक 14,000 कोटीतले काही टक्के नक्कीच निवडणुकीसाठी मागच्या दारानं वसूल केले असते. हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे. त्याच्यामुळे उद्या 14,000 कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात 5-10 हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. राऊसाहेब, भाजप नेते आता अशी भाषा किंवा अशी भूमिका व्यक्त करू लागली आहे. याआधी फडणवीस असतील किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि मग परत एकत्र येईल. म्हणजे काही ठिकाणी स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत
भाजपकडून मिळतात. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. रावसाहेब, एक मुद्दा शरद पवारांच्या बाबतीतला प्रश्न आहे. काल तुम्ही विषय उपस्थित केला. आज म्हणजे शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एनसीपीतून याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार देवेंद्रजी, म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे. आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. फडणवीसांचंही कौतुक किंवा करू द्या अभिनंदन ना. एनसीपी शरद पवार गटाकडून. शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत. ते मोठेच आहेत. ते मोठेच आहेत. पहाड आहे तो, सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत, त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाही. ते टोलेजंग व्यक्तिमत्वच आहे. ठीक आहे. विलिनीकरण होणार असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे. असं म्हटलं जातं आहे की समजा जर दोन काँग्रेस एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं, म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो. असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा. आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही. तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं. जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे. उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो. तसंच हे आहे. चला देखील मोदी जी ने ये कहा था बंगाल सरकार जो निर्बम सरकार है और वरिष्ठ नेता कहते हैं ऑपरेशन सिंदूर के बाद अभी आप ऑपरेशन बंगाल देखेंगे सर. देखिए, उसका जवाब ममता दीदी ने दिया है. ऑपरेशन सिंदूर की राजनीति देश के प्रधानमंत्री हर राज्य में जाकर कर रहे हैं. ये ऑपरेशन मिलिट्री ऑपरेशन हमारे जवानों ने किया, लेकिन उसका श्रेय लेने की जो कंपटीशन है उसमें सबसे आगे हमारे प्रधानमंत्री हैं. पटना में जाएंगे, मुंबई में आएंगे, सिंदूर यात्रा निकालेंगे, हाँ, और बंगाल में जाएंगे. आप जाइए, लेकिन ऑपरेशन सिंदूर की आप श्रेय कैसे ले सकते हो? अभी हम ऑपरेशन बंगाल करेंगे, ममता दीदी ने चैलेंज किया है, अभी चुनाव ले लो, भाग जाएंगे आप, और भाग भी गए. ऑपरेशन सिंदूर एक पवित्र, एक ऐसी पवित्र व्यवस्था है सिंदूर की जो कोई भी जाकर किसी को नहीं दे सकता. जिसके मांग में सिंदूर भरा जाता है वो उसका पति ही रहता है. आप भाजपा के कार्यकर्ताओं को सिंदूर लेके महिलाओं के पास भेजेंगे तो आप सिंदूर का अपमान कर रहे हो. दीदी ने ये भी कहा है ना, पहले आप अपने घर में सिंदूर दीजिए, बाद में दूसरों को घर में जाइए. सर, मोदी जी 2 दिन के दौरे पे हैं बिहार के, पर लेकिन पार्लियामेंट में सेशन नहीं ले रहे, उसको वक्त नहीं दे रहे सर. अभी हम लोग अपोजिशन के जो लोग हैं फिर एक बार एक साथ आकर राहुल जी की लीडरशिप में फिर एक बार स्पेशल सेशन के लिए सबके सिग्नेचर का लेटर हम दे रहे हैं, देख लेंगे. सर, जयराम रमेश ने कहा है कि अभी तक आतंकवादी पकड़े नहीं गए, वहीं बीजेपी लगातार कांग्रेस को ही टारगेट कर रही है. आतंकवादी तो शायद बीजेपी में प्रवेश किया होगा, इसलिए पकड़े नहीं जाते हैं. वो जो 6 आतंकवादी है पहलगांव वाले, वो इसलिए पकड़े नहीं जाते कि शायद वो एक दिन आपको बीजेपी कार्यालय से प्रेस नोट आ जाएगी, वो 6 लोगों ने बीजेपी में प्रवेश किया है, तो आप भूल जाइए सब. सर, वहीं आपने किताब जो लिखी है, आपने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे को सही तरीके से
धक्कर सर आपने कहा है कि आप इन्विटेशन अमित शाह और मोदी जी को भी दे रहे हैं सर। इन्विटेशन ने किताब दे दूंगा। अब इंग्लिश और हिंदी में जो किताब आ रही है तो अमित शाह जी को भी किताब पढ़नी चाहिए कि किस प्रकार से यंत्रणा का दुरुपयोग आपकी लीडरशिप में हो रहा है, और फिर भी हमारे जैसे लोग डट कर खड़े हैं। बहुत लोग हैं हमारे जैसे। मोदी जी को भी मैं दूंगा ये किताब। महाराष्ट्र में मैंने किताब देवेंद्र जी फडणवीस, अजित पवार, हमारे राज ठाकरे जी, और कल शाम को मैंने ये किताब एकनाथ शिंदे जी को भी भेजी है। आप पढ़िए, पढ़ना जरूर है। आप और आपके जो 40 लोग सूरत गुवाहाटी में गए थे भागकर ईडी को डर कर, तो आपको पढ़ना चाहिए। ईडी से डरना नहीं चाहिए, ईडी से लड़ना चाहिए और लड़कर वापस अपने पैरों पर राजनीति करनी चाहिए। यह अगर आपको एक प्रेरणा लेनी है तो ये किताब पढ़िए, ये मैंने कहा है। रावसाहेब, एक मराठी प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीवेळेस सांगलीची जागा तुम्ही प्रतिष्ठेची केली, काँग्रेसऐवजी तुम्ही तिथे लढलात, पण जे उमेदवार होते चंद्रहार पाटील ते आता शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. काल त्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट ते घेतली उदय आहे. सामंतांना वारंवार भेटताय आणि त्यावर ते खुलासाही करतायत की मी माझ्या कामासाठी भेटतोय महाराष्ट्र केसरीच्या. त्यांच्याशी आता थोड्या वेळाने मी चर्चा करीन. सर आपकी पार्टी के नेता हैं बाल गिराडे, उन्होंने ठीक आहे, नेता बिता नाही कोई. आगवणे बंधूंच्या संदर्भात एक महत्वाची बात आली होती. त्यांना जे शस्त्र परवाना मिळाले होते ते त्यांच्या नावात झाल्यानंतर त्याच्यावर गृह खातं कारवाई करेल.